नमस्कार मंडळी, चला तर आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराज अभंग 909 तथागत गौतम बुद्ध यांच्याविषयी। संत तुकाराम महाराज अभंग 909। तर मंडळी काळजीपूर्वक ऐका आणि लक्षात ठेवा। आशा ते करविते बुद्धाचा तो लोप, सदैते पापी कैसे नवाही। आपुला आपण करावा विचार, प्रसन्न ते सार मन गवाही दृ। नावी रूपी अंगी लावी विठ्ठळ, होती ते निर्मळ शुद्ध बुद्ध। नावी रूपी अंगी लावी विठ्ठळ, होती ते निर्मळ शुद्ध बुद्ध। आंधळीसी नाही देखणे की चाली, चाली ऐसी बोली तू का बोले। आंधळीसी नाही देखणे की चाली, चाली ऐसी बोली तू का बोले। आंधळीसी नाही देखणे की चाली, चाली ऐसी बोली तू का बोले। तर मंडळी या शब्दाचा अर्थ हा होतो, विविध प्रकारचे विषयामुळे बुद्धीवर पडदा पडतो व बुद्धीचा लोप होतो आणि सदैव उपद्र होणे म्हणजे एक प्रकारचे पापी, नाही का। त्यामुळे आपण स्वतःचा याविषयी विचार करून पाहावं आणि मन प्रसन्न ठेवणे। मन प्रसन्न असेल हे सर्व गोष्टीचे सार असून मन प्रसन्न आहे किंवा नाही या गोष्टीविषयी देखील मनाचं साक्षी आहे। आपले मन मुळातच हाच निर्मळ शुद्ध बुद्ध होतो, परंतु नाम व रूप यांनी फक्त असलेले देह याला मीपणाचा विटळा लागला। तुकाराम महाराज म्हणतात, आंधळ्याला मनुष्याला स्वतः व्यवस्थित चालता येत नाही। डोळ्यास मनुष्य त्याला जसं चालावे तसे तो चालतो, त्याप्रमाणे संत आपल्याला जसे मार्गदर्शन करतील आपण तसे वागावे, कारण आपण अंध आहोत व संतांना डोळे आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ येण्यासाठी कमेंट करा। धन्यवाद।